आता आता बघा, याचं मेजर 90पेक्षा लहान आहे, याचंही मेजर 90पेक्षा लहान आहे, याचंही मेजर 90पेक्षा लहान आहे. मग सगळेच अँगल जर 90पेक्षा लहान असतील तर त्याला काय म्हणतात? ॲक्यूट अँगल्ड ट्रँगल. ॲक्यूट अँगल्ड ट्रँगल. ट्रँगल विथ ऑल अँगल्स आर लेस दॅन 90 डिग्री. हे लेस दॅन 90 डिग्री, हे लेस दॅन 90 डिग्री, हे लेस दॅन 90 डिग्री. ट्रँगल विथ ऑल अँगल्स लेस दॅन 90 डिग्री इज कॉल्ड ॲज ॲक्यूट अँगल्ड ट्रँगल. आता हा एक अँगल मात्र 90 डिग्री आहे बघा. ट्रँगल विथ वन अँगल इज राईट अँगल किंवा 90 डिग्री म्हणा, हा 90 डिग्री आहे बघा, इज कॉल्ड ॲज राईट अँगल्ड ट्रँगल. राईट अँगल्ड ट्रँगल. ट्रँगल विथ वन अँगल इज 90 डिग्री. जर ट्रँगलमधला एक अँगल 90 डिग्री असेल तर त्याला काय म्हणतात? राईट अँगल्ड ट्रँगल. आता हा मात्र 90पेक्षा मोठा आहे बघा, त्याला ऑप्ट्यूस अँगल म्हणतात. काय म्हणतात त्याला? ऑप्ट्यूस अँगल. मग ट्रँगल विथ वन अँगल इज ऑप्ट्यूस अँगल. Triangle with one angle is obtuse angle, then that triangle is called as obtuse angled triangle. Obtuse angled triangle. सांगा. Triangle with all angles are less than 90 degree is called as acute angled triangle. Triangle with one angle is right angle. देखो हा राईट अँगल आहे बघा. ट्रँगल एकच बरं का, ह्याच्यामध्ये ऑल अँगल्स लेस दॅन 90 डिग्री इज कॉल्ड ॲज ॲक्यूट अँगल ट्रँगल. ट्रँगल विथ वन अँगल इज राईट अँगल इज कॉल्ड ॲज राईट अँगल ट्रँगल. आणि ट्रँगल विथ वन अँगल इज ऑप्ट्यूस अँगल किंवा ग्रेटर दॅन 90 डिग्री म्हणा, हा 90पेक्षा मोठा आहे ना. मग ट्रँगल विथ वन अँगल इज ऑप्ट्यूस अँगल इज कॉल्ड ॲज ऑप्ट्यूस अँगल्ड ट्रँगल. थोडक्यात ह्याच्या सगळ्यांची मेजर लेस दॅन 90 असतात. एक मेजर किती असतं? 90 डिग्री. आणि एकाचं मेजर किती असते? 90पेक्षा जास्त, म्हणजे ग्रेटर दॅन 90 डिग्री. आता या तिन्ही अँगलच्या अल्टिट्यूड काढू आपण. काय काढूया? अल्टिट्यूड. अल्टिट्यूड म्हणजे हा परपेंडिक्युलर ही अल्टिट्यूड, हा परपेंडिक्युलर ही अल्टिट्यूड, हा परपेंडिक्युलर हे अल्टिट्यूड. मग ह्या तिघांची अल्टिट्यूड काढू. चलो. Question number 1. Draw an acute angled triangle PQR. Draw all of its altitudes, full stop. Name the point of ortho center as O. ऑर्थोसेंटर ॲज ओ. चला, तर हे ॲक्यूट अँगल्ड ट्रँगल आणि त्याचे काय काढायचे आपल्याला? अल्टिट्यूड. ह्याला चौकट करा बरं का, ॲक्यूट आणि अल्टिट्यूड. तर आता मी
ॲक्यूट अँगल ट्रँगल काढतो. हे असं असा त्याला नाव काय दिलं? ड्रॉ अँड ॲक्यूट अँगल ट्रँगल पी क्यू आर. पी हा क्यू आणि हा आर. पुन्हा ड्रॉ ऑफ इट्स अल्टिट्यूड्स. आता आपण काय करू, ह्या सेट स्क्वेअरचा उपयोग करून अल्टिट्यूड काढू. आता अल्टिट्यूडला काय करायचं, हा व्हर्टेक्स आणि ही साईड त्याची अपोजिट साईड दोघाला पकडायचं. व्हर्टेक्स पी आणि त्याची अपोजिट साईड दोघाला पकडायचं. ह्याच्यानं पकडायचं बरं का, ह्याच्यानं. आता पहिल्यांदा मी व्हर्टेक्सला पकडतो. हे काय व्हर्टेक्सला पकडलं का, इथं आला बा व्हर्टेक्स. आणि ह्या साईडला बरोबर पकडू आपण खाली. हे पाहे, म्हणजे ही साईड पकडावं खाली आणि हा व्हर्टेक्स इकडे पकडायचा. का ह्याला पकडायचं व्हर्टेक्स आणि ह्याला पकडायचं साईड आणि ही काढायचं अल्टिट्यूड. हे झाली पहिली अल्टिट्यूड. आता तसंच हा व्हर्टेक्स आणि ती साईड पकडायचा. आता हे का, हे आता इथं पकडतो मी. समजा थोडं हे मोठं घ्यावं लागलं ना. हा दुसरा सेट स्क्वेअर घेतो. हे पहा, हे पहिल्यांदा ही साईड पकडली, हा व्हर्टेक्स आणि ही साईड ह्याच्यानं पकडायचं. बरोबर सरळ पकडा. हे पहा, हे सरळ आलं. आता हा व्हर्टेक्स तिकडे पकडायचा. आलं का बघा. हे का इथं, हे का हे साईड ह्याला पकडली आणि हा व्हर्टेक्स इथं पकडला आणि हे ह्याचे अल्टिट्यूड. अरे थोडं जरा हे झालं बरं का, नीट आलं नाही. तर हे साईड पकडली आणि हे हां आता येईल बघा. हे अल्टिट्यूड. आता ही साईड पकडायचं आणि हे व्हर्टेक्स पकडायचं आणि ही साईड पकडायची इकडची. पहिल्यांदा इकडची साईड पकडूया. हे पहा, ही साईड पकडली तर ट्रँगल जरा वेगळा असल्यामुळं अल्टिट्यूड वेगळे येऊ बरं का. हे पहा, हे आलं का, इकडली साईड पकडली हो का ही आणि इथं लईच वर येऊ लागल्या. आणि हो का हे अल्टिट्यूड ह्याची. आणि हा असेल हे पहा, हे अल्टिट्यूड 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 आणि हा त्याचा ऑर्थो सेंटर ओ. हे का इथं थोडं ट्रँगल काय करतो मी, चेंज करतो. तुमच्या लक्षात तर आलं आहे, हे काही चुकीचं नाही बरं का, हे बरोबर आहे. पण जरा ट्रँगल चेंज करू. ॲक्यूट अँगल ट्रँगल्स काढू पण थोडा वेगळा. हो का असा. पी क्यू आर. चला आता व्हर्टेक्स आणि साईड पकडायचं, दोन्ही पकडायचं. हे पहा, हे झालं पहिल्यांदा व्हर्टेक्स पकडला. आता खाली साईड पकडू. हे झाली पहिली अल्टिट्यूड. आता हा व्हर्टेक्स आणि ही साईड पकडू. चला पहिल्यांदा व्हर्टेक्स पकडला. आता साईडला पकडायची इकडं. आलं का. का हे दुसरी अल्टिट्यूड. आता हा व्हर्टेक्स आणि ही साईड पकडायचं. हे पहा, हे व्हर्टेक्स आणि ही साईड. हे का आलं का. इकडे व्हर्टेक्स पकडला आणि इकडे साईड पकडली आणि हे झालं अल्टिट्यूड. आता बरोबर आलं बघा. हे म्हणजे छान दिसायला. मागचं हे चुकीचं नव्हतं पण हे छान दिसायला. आणि हे अल्टिट्यूड अल्टिट्यूड अल्टिट्यूड
the concurrence point of altitude is called as orthocenter O. झालं आहे पहा. नेम द पॉइंट ऑफ ऑर्थोसेंटर ॲज O. हे बघा हे O. फक्त पहा लक्षात घ्या हे बाळांनो, एका साईडला व्हर्टेक्स पकडायचं आणि एका साईडला साईड पकडायचं. हे बघा हे व्हर्टेक्स आणि ही साईड. पुन्हा इथं व्हर्टेक्स सॉरी इथं हे बघा हे इकडं व्हर्टेक्स पकडला आणि ह्याला साईड पकडली आणि तसंच इथं सुद्धा आहे पहा. ह्या साईडला साईड आणि इथं व्हर्टेक्स असं पकडलं की संपलं. चला नंबर 2. Question number 2. Draw an obtuse angled triangle LMN. Draw its altitudes. And denote the orthocenter as किंवा by O. आता ऑप्ट्यूस आणि अल्टिट्यूड, जसं ॲक्यूट आणि अल्टिट्यूड तसं ऑप्ट्यूस आणि अल्टिट्यूड ह्याला चौकोन करा बरं का. आता मी काय करतो, ऑप्ट्यूस अँगल ट्रँगल काढतो. तर हे पहा हे असं हा ऑप्ट्यूस अँगल ट्रँगल. त्याचं नाव काय आहे LMN. हा L, हा M आणि हा L. LMN. ड्रॉ इट्स अल्टिट्यूड. आता ह्याची अल्टिट्यूड काढायची म्हणजे ह्याला असं इथं टाकावं लागेल ना अल्टिट्यूड Lमधून. हे काय ह्या व्हर्टेक्स म्हणून इथं समोर. तर ह्या साईडला तुम्हाला एक्सटेंड करावं लागेल. ह्या साईडला काय करावं लागेल, एक्सटेंड. पुन्हा ह्याच्यातून इकडं टाकायचं म्हणजे ह्याला एक्सटेंड करावं लागेल. आणि ह्याच्यामधून तर बरोबर पडतंय, नाही लक्षात आलं. एममधून अपोजिट साईडवर परपेंडिक्युलर पडतो म्हणजे अल्टिट्यूड काढता येते. पण Lमधून अल्टिट्यूड काढता येते का बघा, नाही. म्हणून ह्या MNला एक्सटेंड करा आणि ह्या LMला एक्सटेंड करा. म्हणजे थोडक्यात ऑप्ट्यूस अँगल ट्रँगलमध्ये ह्या दोन साईड एक्सटेंड करायचं. तर ह्याला एक्सटेंड करूया. हे पहा एक्सटेंड. पुन्हा ह्याला पण एक्सटेंड करा. जिथं ऑप्ट्यूस अँगल आहे ती साईड एक्सटेंड करायचं. वाढवल्या. आता आपलं तीच आता कोणतं, एक साईडला व्हर्टेक्स पकडायचं आणि एक साईडला साईड पकडायचं. मग हे पहा इथं पहिल्यांदा व्हर्टेक्स पकडूया. ह्या का इथं आला का व्हर्टेक्स. आता साईड पकडायचं बरोबर. ह्या का ह्याला साईड पकडली आणि त्याला व्हर्टेक्स पकडला आणि हे टाकायचं परपेंडिक्युलर. आता ह्याला खाली येऊ द्या आणखीन. ह्याला डार्क करू बरं का आता. आणि ह्याला पण डार्क करू. साईड वाढवलेल्या साईडला डार्क करू.
आणि हा झाला परपेंडिक्युलर पहिला. हे पाहिजे, ही अल्टिट्यूड आहे बघा, पहिली अल्टिट्यूड. आता यममधून काढू इकडं, तर यमलाही पकडायचं आणि ह्या साईडला पकडायचं, इकडं साईड आणि इकडं हे वर्टेक्स. हे पहा, ही साईड पकडली. आता यमला पकडू, हे का यमला पकडलं आणि हे अल्टिट्यूड. आता ह्याला बाहेर घेऊया, वाढूच बरं का अल्टिट्यूड. आता तर हे एक्सटेंड केलं आणि हे हे असं इथे ह्याला एक्सटेंड केलं आणि ह्याला पण इथे एक्सटेंड केलं. तर ही दुसरी अल्टिट्यूड. एलमधून पहिली अल्टिट्यूड, यममधून दुसरी अल्टिट्यूड. आता एनमधून पहिल्यांदा साईडला पकडा आणि पुन्हा व्हर्टेक्सला. तर हा व्हर्टेक्स पकडून हीच त्याच्या अपोजिट साईड हो का ही पकडायची बरं का. मग आता हे असं धरावं लागलं हो का. तर एनच्या अपोजिट साईड हो का ही, याला पकडलं इथं आणि ह्या व्हर्टेक्सला हो का इथं आलं. आता इकडं एनची अपोजिट साईड पकडली आणि इकडं व्हर्टेक्स पकडला आणि ह्याला एक्सटेंड करा. आता हे बरोबर आहे, हेही बरोबर आहे. तर हे बरोबर आहे का बघूया जरा. ही पकडली साईड आणि हा पकडला इकडे येते बरं का, थोडा आहे का अलीकडे. काय खरं तर हे एका ठिकाणी यायला पाहिजे बरं का, सगळे इथं यायला पाहिजे. पण काय होईल कुणाला माहीत, बघूया तरी पण आणखी एकदा. थोडं हे ऑप्ट्यूस अँगल ट्रँगल, ऑप्ट्यूस अँगल्ड ट्रँगल एल एम एन. तर ऑप्ट्यूस अँगलची पहिली साईड वाढवा, ही पहिली साईड वाढवली. ही दुसरी पण साईड वाढवा. आता आता हे ऑप्ट्यूस अँगलची पहिली साईड वाढवली ही आणि ही दुसरी पण साईड वाढवली. आता ह्या व्हर्टेक्स आणि ही साईड पकडू आणि परपेंडिक्युलर काढू. हा व्हर्टेक्स आणि हे साईड बघा, हे पाहिजे साईड आणि हा व्हर्टेक्स. हा झाला पहिला अल्टिट्यूड. पुन्हा एन आणि अपोजिट साईड पकडू, हा पॉईंट एन आणि ही अपोजिट साईड. बरोबर आहे का बघा, ह्या काय एन आणि अपोजिट साईड. हे दोघं पकडले. हा झाला दुसरा परपेंडिक्युलर. आता यम आणि अपोजिट साईड पकडू, हा यम आणि हे अपोजिट साईड. आणि हे झालं तिसरा परपेंडिक्युलर. ही पहिली अल्टिट्यूड, ही दुसरी अल्टिट्यूड, ही तिसरी अल्टिट्यूड. आता ह्या तिघाला एक्सटेंड करा आणि मग याला एक्सटेंड केला.
यालाही एक्सटेंड केलं इथं. आणि यालाही एक्सटेंड केलं हो का इथं. आता आला बघा बरोबर आहे बघा. आता थोडं विचार करा. ॲक्यूट अँगल ट्रँगलचा व्हर्टेक्स हा ट्रँगलच्या मध्ये असते बघा, आणि हा ऑप्ट्यूस अँगल ट्रँगलचा व्हर्टेक्स हा ट्रँगलच्या बाहेर असते, म्हणून इथं ओ. काय करायचं तुम्हाला? फक्त व्हर्टेक्स पकडायचे, त्याची अपोजिट साईड पकडायचे. पहिली अल्टिट्यूड, दुसरा व्हर्टेक्स अपोजिट साईड दुसरी अल्टिट्यूड, तिसरा व्हर्टेक्स अपोजिट साईड तिसरी अल्टिट्यूड. पहिला व्हर्टेक्स त्याची अपोजिट साईड पकडायचं, अल्टिट्यूड काढायचं. दुसरा व्हर्टेक्स त्याची अपोजिट साईड पकडायचं, अल्टिट्यूड काढायचं. तिसरा व्हर्टेक्स त्याची अल्टिट्यूड पकडायचं आणि हे अपोजिट साईड पकडायचं आणि अल्टिट्यूड काढायचं. आणि तिन्ही अल्टिट्यूड बाहेर येतात बघा. मग ॲक्यूट अँगल ट्रँगलमध्ये ऑर्थो सेंटर हा कुठं असतं? मध्ये. आणि ऑप्ट्यूस अँगल ट्रँगलमध्ये ऑर्थो सेंटर कुठं असतं? ट्रँगलच्या बाहेर, इन द एक्सटेरियर ऑफ ट्रँगल. चला, असे 2 एक्झाम्पल तुम्हाला करायचे आहेत. होमवर्क. नंबर 1, ड्रॉ an acute angled triangle DEF, full stop. Draw its altitudes, full stop. Name the point of orthocenter as O. हे झालं पहिलं. दुसरं, ड्रॉ an obtuse angled triangle, full stop. Draw its altitudes, full stop. Name the point of orthocenter as O. हे एक लक्षात ठेवा. इन ॲन ॲक्यूट अँगल ट्रँगल ऑर्थोसेंटर is in the interior of triangle, and in an obtuse angle triangle orthocenter is in the exterior of triangle. तर हे सर ट्रँगलच्या बाहेर आहे आणि ह्या ट्रँगलच्या मध्ये आहे. ओके, तशाच सेम अशा 2 सेम फिगर तुम्ही काढा, फक्त नाव चेंज आहेत. तर ट्रँगलचं नाव द्यायचं राहिले बघा, अँगल्ड ट्रँगल. ट्रँगलचं नाव काय देतो आपण? STN. ओके, आज एवढंच. बाय.